श्री स्वामी समर्थ. यंदाच्या अधिक महिन्यामध्ये एक अतिशय दुर्मिळ आणि शुभयोग जुळून आला आहे. 15 जून रोजी सोमवारी अमावस्या आलेली आहे. अधिक मास आणि सोमवती अमावस्या यांचा हा संयोग अत्यंत पुण्यदायी मानला जातो. या दिवशी केलेले जप, दान, पूजा, दीपदान यांचे फळ अनेक पटींनी मिळते असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासातील सोमवती अमावस्येला 33 पीठांच्या दिवेचे दीपदान कसे करावे, त्याचे महत्त्व काय आहे आणि यामुळे आपल्याला व आपल्या पितरांना कोणते पुण्य प्राप्त होते. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा अधिक मासाचे महत्त्व काय आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना भगवान श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांना समर्पित आहे. इतर महिन्यांच्या तुलनेत अधिक मासात केलेले धर्मकार्य, जप, तप, व्रत, दान आणि सेवा यांचे फळ अनेक पटींनी वाढते. या महिन्यात भक्त भगवान श्री विष्णूंची विशेष उपासना करतात. श्री भगवद्गीता, श्री विष्णू सहस्रनाम पठण तसेच दीपदान यांना विशेष महत्त्व आहे. 33 पीठांच्या दिव्यांचे महत्त्व आपल्याला सनातन परंपरेमध्ये अधिक मासात 33 पीठाच्या दिव्यांचे दीपदान करण्याची प्राचीन परंपरा आहे. असे मानले जाते की 33 दिवे म्हणजे 33 कोटी देवतांचे प्रतीक आहे. जेव्हा श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे दिवे प्रज्वलित केले जातात तेव्हा देवतांचा कृपा प्राप्त होते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुख, शांती, समृद्धी वाढते. विशेष म्हणजे दीपदान केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या पितरांच्या स्मरणार्थ देखील केले जाते. त्यामुळे पितरांना तृप्ती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाचा लाभ कुटुंबाला होतो अशी श्रद्धा आहे. यंदाची सोमवती अमावस्या का विशेष आहे तर यंदा अधिक मासातील अमावस्या सोमवारी आलेली आहे. अमावस्या सोमवारी आल्यास तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. सोमवार हा भगवान शिवशंकरांचा दिवस मानला जातो आणि अमावस्या हा पितृकार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी केलेले दान, दीपदान आणि पितृस्मरण यांचे पुण्य अधिक वाढते. धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्येला केलेले पुण्यकार्य अनेक पटींनी फळ देते. त्यामुळे शक्य असल्यास हे दीपदान सोमवारीच करावे. 33 पीठांचे दिवे कसे तयार करायचे तर 1 वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये थोडासा गूळ आणि तूप टाकावे. आवश्यकतेनुसार पाणी घेऊन हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे आणि त्या पिठापासून आपल्याला 33 लहान दिवे तयार करायचे आहेत. दिवे तयार करत असताना मनात भगवान श्री विष्णू आणि श्रीकृष्ण आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्रीकृष्णाय शरण नमः असा जप करत दिवे तयार करावे. दिवे तयार झाल्यानंतर त्यामध्ये तूप किंवा तिळाचे तेल घालावे आणि कापसाची वात घालून हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे. आपल्या देवघरासमोर किंवा तुळशीसमोर हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे. किंवा आपल्या घराजवळ भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांचे जर मंदिर असेल किंवा शिवमंदिर असेल तर या ठिकाणी देखील आपण हे दिवे प्रज्वलित करू शकतो. दिवे लावताना मनामध्ये मनोभावी प्रार्थना करायची आहे. हे भगवान श्री विष्णू, हे पुरुषोत्तम प्रभू, माझ्या कुटुंबावर कृपा करा. माझ्या पितरांना सदती मिळू दे. आमच्या घरातील दुःख, संकटे आणि अडथळे दूर होऊ देत. सुख, शांती, आरोग्य नांदू दे. ही प्रार्थना मनापासून आपल्याला करायची आहे. दीपदानानंतर दिव्यांचे काय करावे तर अनेक जण एक मोठी चूक करतात. दिवे विझल्यानंतर ते फेकून देतात किंवा इकडे तिकडे टाकून देतात. असे करायचे नाही. हे दिवे गहू, गूळ आणि तुपापासून बनवलेले असतात. ते अन्नरूप आहेत म्हणून दीपदान पूर्ण झाल्यानंतर हे दिवे पक्ष्यांना खायला द्यावेत.
यामुळे आपल्याला अन्नदानाचे पुण्य देखील प्राप्त होते. जर पक्ष्यांना देणं शक्य नसेल तर वाहत्या पाण्यात किंवा स्वच्छ जलाशयात विसर्जित करू शकता. पाण्यात जे मासे असतात किंवा जलचर प्राणी असतात तर हे प्राणी हे दिवे खातात. त्यामुळे एकाच वेळी आपल्याला दीपदानाचे आणि अन्नदानाचे या दोन्ही गोष्टींचे पुण्यकर्माचा लाभ होतो. पितरांसाठी याचे महत्त्व अमावस्या ही पितरांना समर्पित तिथी मानले जाते. या दिवशी केलेले दीपदान, तर्पण, दान आणि स्मरण हे पितरांपर्यंत पोहोचते. पितरांच्या स्मरणार्थ केलेले सत्कर्म त्यांना तृप्त करते आणि त्यांचे आशीर्वाद वंशजांना प्राप्त होतात. म्हणून दीपदान करताना दिवंगत आई वडील, आजी आजोबा आणि सर्व पितरांचे स्मरण नक्की करा. या दिवशी श्रद्धेने 33 पिठांच्या दिव्यांचे दीपदान केल्यास भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. पितरांचे आशीर्वाद मिळतात. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. सुख शांती वाढते. अन्नदानाचे पुण्य मिळते. धार्मिक कार्याचे अनेक पटींनी फळ प्राप्त होते. कुटुंबातील संकटे आणि अडथळे कमी होण्यास मदत होते. त्यामुळे या सोमवती अमावस्येच्या दिवशी 33 पिठांचे दिवे नक्की प्रज्वलित करा. श्री स्वामी समर्थ.